त्या पोजामध्ये जे एरिना आहे त्याच्यामध्ये पावडर वगैरे टाकतात, अलाउड नाही. त्याला ग्लोव्ज असतात, ते ग्लोव्ज आपण वापरून देऊ शकतो. फक्त ते बोटं आहेत ते आपल्याला दिसले पाहिजे. कारण त्याचा ग्लोव्ज असा प्रकारे बनवला असतो की तो फ्लॅप असतो इथं आणि वरून ही बोटं आपल्याला चारही दिसतात आणि त्याचे रिंग तेव्हा तो फेकू शकतो. तर फेकण्यामध्ये त्याच्या एरिनामध्येच काही फेकलं पाहिजे आणि नंतर तो बाहेर आला पाहिजे. जोपर्यंत तो बाहेर असला तोपर्यंत आपण मोजणार नाही. आता हॅबरमध्ये सुद्धा ज्याप्रमाणे शॉर्टकट आहे, गोळाफेक आहे, वजन तसेच आहे. कारण वजन का सांगतो की आता नवीन तर मुलांना आपल्या शिक्षकांना बरेचशा म्हणजे शाळेमध्ये चेंज झालेले आहेत, त्यामुळे त्यांना भागावं लागतं. 3 किलोचा गोळा हा आपला 18 वर्ष आणि 18 वर्षाच्या साठी 16 वर्षाला हॅबर हा नाही आहे मुलींना. पण जे वुमेन्स आहेत किंवा गर्ल्स आहेत 18 वर्ष त्यांच्यासाठी 3 kg आहे. बाकी 20 आणि ह्याला ओपनला 4 kgचं आहे. मुलांना 4 kgचा म्हणजे 14ला अजिबात हे नाही आहे. त्यांचा 5 आणि 6 5 किलो 6 किलो आणि 7.26 एवढा तुमचा हॅमर पाहिजे. बाकी तुम्हाला काय आता ते रिड्यूसर तुम्ही म्हटलं लाकडाच्या ठोके लावतात. रिंग तर लोखंडाची असते ना त्याची? रिंग लोखंडाची असते. त्याच्यामध्ये रिड्यूसर ते ॲडजस्ट करून सगळे पॅचेस बनवले असते त्याचे. ते वेगवेगळे 6 किंवा 5 तुकडे बनवतात, ते आपण जॉईंट करू शकतो. त्याचा डिस्टन्स जाडी वगैरे 1 इंच त्याच्यामध्ये जातो. ते तेवढं तुम्हाला ते होऊ शकेल. कारण रिंगमध्ये जर त्याला हेच रिंग पाहिजे नंतर आपल्याकडे तेवढा खर्चिक भाग नाही आहे की शॉर्टकटच्या इथं सुद्धा आपण पुन्हा हे बनवू आणि तो हॅमरसाठी स्पेशल असा रिंग देऊ शकतो. म्हणून ते प्रयोजन केलेलं. एक उदाहरण सांगतो मी तुम्हाला.